महाराष्ट्रात मोठमोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असताना दुसरीकडे अजित पवारांच्या जाण्याने रिक्त झालेल्या पदांवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे। राज्य तसेच पक्ष पातळीवर दोन्हीकडे अजित पवारांकडे मोठ्या जबाबदाऱ्या होत्या, पण आता त्यांच्या जाण्यानंतर या पदांसाठी राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अजितदादांच्या जाण्यानंतर नेमकी राजकीय समीकरणं कशी असतील, सध्या काय चर्चा सुरू आहे, पक्ष तसेच राज्य पातळीवरील विविध जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी कुणाकुणाची नावं समोर येत आहेत, तसेच लागलीच अजितदादांची रिप्लेसमेंट शोधणं खरंच योग्य आहे का, या सगळ्या गोष्टींसंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, तुम्ही पाहत आहात आपलं देवगिरी। अजितदादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ही पोकळी एवढी मोठी आहे की ती लगेच भरून निघण्यासारखी नाहीये। ही पोकळी भरून काढण्यासाठी मोठा काळ जावा लागणार आहे, पण त्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सध्या सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे। अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानमध्ये अंतिम निरोप देण्यात आल्यानंतर अजित पवार यांच्या बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली। या बैठकीमध्ये पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते असं कळतं। दरम्यान सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात यावी, तर पार्थ यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावं असा प्रस्ताव दिल्याचं कळतंय। तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटी दरम्यान बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाल्याचं देखील समोर आलंय। दादांकडे जी पदं होती राष्ट्रवादीकडेच राहावीत, तर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात यावा यासाठी मागणी केल्याची माहिती समोर आली, ज्यावरून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळेल आणि दादांकडे असलेली इतर खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, ज्यात अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा इत्यादी खाती तसेच पुणे आणि बीडचे पालकमंत्री पद यांचा समावेश असणार आहे। राज्य पातळीवरील जबाबदाऱ्यांसोबत पक्ष पातळीवरील जबाबदाऱ्यांबाबत काय होणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। ज्याच्याबद्दल बोलायचं झालं तर पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कुणाकडे द्यायचं असा मोठा प्रश्न असणार आहे। तर सध्या चालू असलेल्या चर्चांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदी सध्या कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात यावी आणि उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचीच नियुक्ती करण्यात यावी असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार पक्षातील सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलवण्यात येणार आहे, सोबतच पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। अजितदादा जायच्या आधीपासूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ह्या चर्चा सुरू होत्या, त्यामुळे आता त्यांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यावर पुढची अनेक गणितं अवलंबून असणार आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अनेक नावांची अदलाबदल होऊ शकते। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता अजित पवार यांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी समोर आणल्याचं देखील समोर आलंय। तर विलिनीकरणाची चर्चा अजित पवार हयात असताना सुरू होती। या चर्चेवर अंतिम निर्णय शरद पवार घेतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। सध्याच्या राजकारणाकडे पाहिलं तर अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। आपल्याला जरी वाटत असलं की एवढ्या पटकन निर्णय घेणं योग्य आहे की नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष म्हणून राहिलेला आहे। सध्याचं राजकारण पाहता पक्षाला नेतृत्व नसणं हे पक्षासाठी हानिकारक आहे। निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पक्षाला नेतृत्व असणं आणि पक्षाची धुरा सांभाळणं हे राष्ट्रवादीसाठी सध्या महत्त्वाचं आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या घडामोडीमुळे पक्षातील नेत्यांकडून प्रत्यक्षात मात्र अजित पवारांच्या जाण्याने रिक्त झालेली पदं भरण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी इतकी छोटी नाहीये की ती 4-2 रिक्त पदे भरून कमी होईल। महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं हे दुःख सहजासहजी भरून तर निघणार नाहीये आणि सहजासहजी विसरल्याही जाणार नाहीये। परिणामी सध्याच्या संपूर्ण राजकारणावर अनेक जण टीका सुद्धा करताना दिसत आहेत। राजकारण करू नका असं म्हणत असताना देखील राजकारण होतानाही दिसत आहे। बाकी येणाऱ्या काळात या सगळ्या घडामोडी नेमकं कोणतं वळण घेतात आणि महाराष्ट्राचं चित्र कसं असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? पक्ष नेतृत्वामध्ये कोण असायला पाहिजे? उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण असायला पाहिजे? या संदर्भात खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।